1 मे 1960 हा केवळ दिवस नाही, तर मराठी माणसाच्या जिद्दीचा आणि बलिदानांचा विजय आहे. आपण हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो, पण त्यामागे किती मोठा इतिहास आहे हे तुम्हाला माहीत आहे का? स्वातंत्र्यानंतर भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी सुरू झाली आणि मराठी भाविकांसाठी संयुक्त राष्ट्र व्हावा अशी मोठी चळवळ उभी राहिली. पण त्यावेळी केंद्र सरकारने मुंबईला महाराष्ट्रापासूनच वेगळं ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि मुंबई महाराष्ट्राची राहावी यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर जनआंदोलन पेटलं. 21 नोव्हेंबर 1955 रोजी फ्लोरा फाउंटेन परिसरात झालेल्या गोळीबारात आणि त्यापुढील संघर्षात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या याच बलिदानामुळं सरकारला झुकावं लागलं. अखेर 1 मे 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि याच दिवशी मुंबई ही अधिकृतपणे महाराष्ट्राची राजधानी झाली. आणि याच दिवसाचं दुसरं महत्त्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 1886 मध्ये अमेरिकेत कामगारांनी 8 तास कामाच्या मागणीसाठी लढा दिला होता. महाराष्ट्राच्या उभारणीत जसा आंदोलकांचा वाटा आहे, तसाच कष्टकरी कामगारांचाही घाम गळलेला आहे. म्हणूनच 1 मे हा कष्टाचा आणि अस्मितेचा सन्मान आहे. आज आपण जे प्रगत महाराष्ट्र पाहतोय ना, त्यामागे हा सर्व रक्तरंजित आणि धगधगता इतिहास आहे. नुसतं स्टेटस ठेवून नाही, तर हा इतिहास जाणून घेऊन साजरा करूया आपण आज महाराष्ट्र दिन. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.